राज्य सरकार सहकार क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। काँग्रेसचे माजी नेते सुनील केदार यांच्यावर 1440 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याने शिक्षा सुनावण्यात आली होती। त्यामुळे नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक डबघाईस आले। या बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। या बँकेवर आता संस्थात्मक प्रशासक म्हणून आपली एमएस कोऑपरेटिव्ह बँक अपॉइंट केलेली आहे। जी बँक अनेक घोटाळ्यांनी ग्रसित झाली होती त्या बँकेला आज दरवर्षी 600 कोटी रुपयाचा नफा होतो आहे आणि सगळ्या पॅरामीटरवर ही बँक आता नंबर 1 वर आलेली आहे। अशा प्रकारे जे काही अनास्करांचा विद्याधर अनास्करांचा एक अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा आणि बँकेचं बॅकिंग या दोन गोष्टींमुळे मला विश्वास आहे 3 वर्षाकरता आपण त्यांना प्रशासक म्हणून नेमलं आहे। पण ते आत्ताच गडकरी साहेबांना आणि मला सांगत होते की 1.5 वर्षामध्ये ही नागपूर जिल्हा बँक मी टर्नअराउंड करून दाखवीन आणि ही नफ्यामध्ये आम्ही आणून दाखवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।